चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. BDS अकॅडमी या आपल्या YouTube ऑफिशियल चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे, आपण MPSC म्हणजेच आयोगाद्वारे विचारलेले प्रश्न आपण 2013 पासून 2024 पर्यंत बघत येत आहोत आणि त्यात जो टॉपिक आहे तो आपला रेशो आणि प्रोपोर्शन हा टॉपिक चालू आहे. त्यातला हा सेकंड पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक प्रॉब्लेम व्यवस्थित प्रकारे इथे सॉल्व्ह करून घेत आहोत आणि अगदी सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. तर जो कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. ओके. तर चला तर मग आजच्या सेशनची सुरुवात आपण डायरेक्ट प्रश्नापासूनच करूया. आपण याचा पहिला पार्ट अगोदरच पूर्णपणे संपवलेला आहे. हा सेकंड पार्ट आहे, यानंतर थर्ड पार्ट येणार. ओके. चला तर मग डायरेक्ट प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. कारण आपल्याला शिकायचं पुष्कळ काही आहे आणि वेळ खूप कमी आहे विद्यार्थ्यांनो. आपल्याला शिकायचं पुष्कळ काही आहे आणि वेळ खूप कमी आहे. चला लवकरात लवकर प्रश्नाला आपण वाचून घेऊया आणि त्याला सॉल्व्ह करण्याची पद्धत बघूया. ठीक आहे. ओके. चला प्रश्न क्रमांक 11 10 पर्यंत आपले प्रश्न पूर्णपणे झाले होते. ठीक आहे. एका पिशवीत संत्री व मोसंबी यांचे गुणोत्तर 1:2 आहे. त्यात 9 सफरचंदे घातल्यावर मोसंबी, संत्री व सफरचंदे यांचे गुणोत्तर 2:4:3 असे होते, तर पिशवीत संत्र्यांची संख्या किती आहे? इंग्लिशमध्ये वाचूया. इन अ बॅग ऑरेंज टू स्वीट लाईम आर इन द रेशो 1:2. आफ्टर ॲडिंग 9 ॲपल द रेशो ऑफ स्वीट लाईम ऑरेंजेस ॲपल बिकम अ 2:4:3. फाइंड द नंबर ऑफ ऑरेंजेस इन द बॅग. नंबर ऑफ ऑरेंजेस इन द बॅग आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सगळ्यात पहिले रेशो कशात दिलाय? संत्री आणि मोसंबी. संत्री आणि मोसंबी यांचा रेशो किती आहे? 1:2. ठीक आहे. म्हणजे मोसंबीच्या अर्धे किती आहे? संत्री आहे. ओके. जेव्हा 9 सफरचंद त्याच्यात टाकले जातात, घातले जातात, तर मोसंबी, संत्री आणि सफरचंद. मोसंबी, संत्री आणि सफरचंद. ठीक आहे. मोसंबी, संत्री आणि सफरचंद यांचा रेशो किती होतो? 2:4:3. केव्हा होतो? जेव्हा 9 सफरचंद घातले जातात. ठीक आहे. तर हा किती गुणा होऊन राहिला विद्यार्थ्यांनो? हा किती मल्टिपल होऊन राहिला? किती गुणा होऊन राहिला? 3 गुणा होऊन राहिला. ठीक आहे. किती गुणा होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो? हा 3 गुणा. दिसते ना इथे? हा. हा किती गुणा होऊन राहिला? 3 गुणा. ओके. तर मग हा पण किती होणार? 3 गुणा. 4 तेरी 12 आणि हा किती होणार? हा पण 3 गुणा होणार. 2 6. तर आपल्याला विचारलं काय आहे? आपल्याला विचारलं काय आहे विद्यार्थ्यांनो? तर पिशवीमध्ये संत्र्यांची संख्या किती होती? संत्र्यांची संख्या किती होती? 12. हे झालं आन्सर. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन ए. बस अशा प्रकारे या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं होतं. सोपी आहे ना? कोणाला काही हार्ड वाटलं का? एकदम सोपी प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 11 वनसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. ओके. चला पुढच्या प्रश्नावर जायचं. आज सोपी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. थोडे हार्ड आहे काही काही, पण ते पण आपण सोप्या पद्धतीनेच आपण इथे सॉल्व्ह करून घेणार आहोत. चला या प्रश्नाकडे लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 12. P/Q इक्वल टू 5/1 असल्यास, अच्छा हा प्रश्न काय म्हणतो लक्ष द्या. P/Q ची व्हॅल्यू किती दिली आहे? 5/4. ओके. P/Q ची व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थी मित्रांनो? 5/4. तर 3P प्लस 2Q अपॉन मध्ये 3P मायनस 2Q. 3P मायनस काय करायचे? 2Q आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहे. ओके. चला कसं करू? आपल्याला डायरेक्ट दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. P ची व्हॅल्यू दिलेली आहे 5, Q ची व्हॅल्यू दिलेली आहे 4. डायरेक्ट आपल्याला याच्यात पुट करायचं आहे आणि आपल्याला याचा आन्सर मिळून जाणार. ठीक आहे. कोणाला काही डाऊट, कन्फ्युजन?
ओके, चला म्हणजे इथे काय होणार, पी आणि क्यूचा, पी ची व्हॅल्यू किती झाली 5, क्यू ची व्हॅल्यू किती झाली 4. तर ही व्हॅल्यू आपल्याला इथे काय करायची आहे, पुट करायची आहे. ठीक आहे, पी च्या जागेवर आपण 5 पुट करू, क्यू च्या जागेवर आपण काय करू 4 पुट करू. ठीक आहे, तर 3 इंटू काय होणार, पी म्हणजे 5 प्लस 2 इंटू क्यू किती आहे 4. ओके, 3 इंटू 5 मायनस 2 इंटू क्यू किती आहे 4. चला, 3×5 = 15, डायरेक्टच करू. 3×5 = 15 प्लस 4×2 = 8 अपॉन मध्ये 3×5 = 15 मायनस 4×2 = 8. करा, 15 आणि 8 किती होते विद्यार्थ्यांनी, 23. 15 मधून 8 गेले, 10 तून 8 गेले, 2 आणि 5 7, 23/7. ते याचं उत्तर किती असायला पाहिजे, 23/7. बघा किती सोपा प्रश्न आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, 23/7 ऑप्शन ए. हे झालं आन्सर. तर अशा प्रकारचे सोपे प्रश्न येत असतात विद्यार्थ्यांनो. आपण कधी कधी अशाच प्रकारचे प्रश्न काय करतो, मिस करतो आणि त्याच्यामुळे आपलं सिलेक्शन राहून जाते. तर अशा प्रकारचे जे पण प्रश्न येत असेल त्यांना व्यवस्थित प्रमाणे बघून घ्यायचं आणि कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे, कशा प्रकारे कोणती टेक्निक्स लागेल त्याच्यात विचार घेऊन मग नंतर याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, हा खूप सोपा प्रश्न होता. पुढच्या प्रश्नावर जाऊया. चला, या प्रश्नाकडे लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 13वा. एका थैलीत ₹1.50 आणि 25 पैसेची नाणी 5:6:8 या प्रमाणात आहे. एकूण किंमत 420 असल्यास 50 पैशाची नाणी किती. ओके, आता मी मागच्या सेशन मध्ये हा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. तिथे टोटल नाणी किती होती हे आपल्याला विचारण्यात आलं होतं. In a bag, ₹1, 50 paise and 20 paise coins are in the ratio 5:6:8. If the total value is 420, how many 50 paise coins are there? ठीक आहे, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2020 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. मी डायरेक्ट सगळ्यात पहिले काय म्हटलं होतं की जे 420 रुपये आहे, हे काय आहे 420 रुपये आहे, याला काय करायचं, याला डायरेक्ट पैशामध्ये कन्वर्ट करून द्यायचं. 420 गुणिला 100. ठीक आहे, ओके, याला काय केलं मी डायरेक्ट पैशामध्ये कन्वर्ट केलं. हे रुपयामध्ये आहे, याला मी पैशामध्ये केलं. ओके, चला आता आपल्या प्रॉब्लेम येऊया. आता 1 रुपया म्हणून राहिला, काय म्हणून राहिला 1 रुपया. 1 रुपयालाच आपण काय घेऊ 100 पैसे. 1 रुपयालाच काय घेऊ आपण 100 पैसे. ठीक आहे, 100 पैसे 1 रुपयाला, रुपया घेऊन आपण सॉल्व्ह करत नाही आहोत, आपण पैसे घेऊन सॉल्व्ह करत आहोत, जेणेकरून आपल्याला सॉल्व्ह करायला खूप इझी होणार. ठीक आहे, तर 1 रुपयाला आपण 100 पैसे म्हणतो, मग 50 पैसे दिलेले आहे. ओके, त्यानंतर किती दिले आहे, त्यानंतर 25 पैसे दिले आहे. ओके, याची टोटल कॉइन्स मध्ये रेशो किती दिलेला आहे विद्यार्थ्यांनो, रेशो दिला आहे 5:6:8. 5:6:8. ओके, म्हणजे नाणीमध्ये रेशो दिलेला आहे किती 5, 6 आणि 8 आणि पैसे किती आहे 100 पैसे आहे, 50 पैसे आहे आणि 25 पैसे आहे. ओके, तर टोटल किती पैसे आहे रेशो मध्ये ते आपल्याला सगळ्यात पहिले इथे फाइंड आउट करणं पडते. बघा 100 पैसे आहे, रेशो मध्ये 5 नाणी आहे, तर टोटल पैसे किती होणार ते आपल्याला फाइंड आउट करायचे. किती होणार 500 पैसे. ठीक आहे, 500 पैसे हे पैसेच होणार पण रेशो मध्ये. 50 गुणिला 6, 6 पंचे 30, 300 पैसे, 25 8 200, 200 पैसे. तर रेशो मध्ये टोटल पैसे किती आले विद्यार्थी मित्रांनो, 5 आणि 3 8 आणि 2 10, म्हणजे 1000 पैसे. किती आहे 1000 पैसे. बघा पैसे घेऊन तुम्ही सॉल्व्ह करणार तर लवकरात लवकर तुमचं सॉल्व्ह होणार. ठीक आहे, तुम्हाला प्रॉब्लेम पण येणार नाही. 100 पैशाचे 5 नाणी आहे रेशो मध्ये, तर टोटल पैसे किती होऊन राहिले 500. तर अशा प्रकारे आपण पूर्ण याचे जेवढे बी 100 पैसे 50 पैसे आणि 25 पैशाचे जेवढे बी नाणी आहे त्यांचे टोटल पैसे रेशो मध्ये किती होऊन राहिले 1000. ऍक्च्युअल रुपयामध्ये किती आहे काय म्हणते हे 420 रुपये. म्हणजेच काय झाले हे
4,20,100 पैसे झाले. ओके, तर ठीक आहे. पैसे अपॉन मध्ये पैसे, तर हे पैसे आहे, पैसे अपॉन मध्ये पैसे करू आपण. ठीक आहे. ओके, आता आपल्याला काय फाइंड आउट करायचे असल्यास 50 पैशाची नाणी किती, तर 50 पैसा रेशो किती आहे इंटू 6, तर इथे काय करू आपण इंटू 6 करू. काय करू इंटू 6. ओके, चला सॉल्व करा. 1 2 3 1 2 3 म्हणजे उरले किती इथे आता, 6 दुने 12 चे 2, हातचा 1, 6 चे 24 ने 1 25, 252 कॉइन्स म्हणजे नाणी 252. टोटल नाणी किती आहे 50 पैशाची, हे टोटल नाणी किती आहे 252 नाणी. किती आली 252 नाणी. ठीक आहे. ओके, चला स्क्रीनशॉट घेऊन घ्या. हे राहिलंच ऑप्शन ए, हे झालंय आन्सर. ठीक आहे, कळलं. सोपा होता प्रश्न एकदम. मागच्या प्रश्नामध्ये मागच्या सेशन मध्ये आपण हा सेम प्रश्न घेतलेला आहे. ओके, बस आपण रुपयाला काय केलं पैशामध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे, रुपयामध्ये पैशाला कन्वर्ट केलं. किती मध्ये, हे एवढे पैसे होणार. यालाच मी अशा प्रकारे लिहिलं 420 गुणिले 100. टोटल पैसे आपण रेशो मध्ये फाइंड आउट केले. पैसे अपॉन मध्ये पैसे, आपल्याला 50 पैशाची किती नाणी आहे ते विचारलं, म्हणून इंटू रेशो मध्ये 6 होते, तर आपण 6 ठेवले आणि प्रश्नाचं उत्तर काढलं. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. चला हा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14वा. ए आणि बी यांच्या कमाईचे गुणोत्तर 2:1 आहे, 2:1 आहे. खर्चाचे गुणोत्तर 5:3 आहे. तसेच त्यांच्या बचतीचे गुणोत्तर 4:1 आहे. जर ए व बी यांची मासिक एकूण बचत 5,000 असेल, तर बी ची मासिक कमाई किती, बी ची मासिक कमाई किती ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इंग्लिश मध्ये वाचून घेऊया. The ratio of incomes of A and B is 2:1. The ratio of their expenditure is 5:3, and the ratio of their saving is 4:1. If the total monthly saving of A and B together is 5,000 rupees, then what is B's monthly income? ठीक आहे, हा टेट 2023 मध्ये विचारलेला प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. ओके, बघा वाचून तुम्हाला समजायला आलंच असेल. ए आणि बी यांच्या कमाईचे गुणोत्तर काय म्हणून राहिले, ए आणि बी, इन्कम ऑफ ए आणि इन्कम ऑफ बी. ठीक आहे. ओके, याचे इन्कम ऑफ ए आणि इन्कम ऑफ बी कमाईचे गुणोत्तर किती आहे 2:1. ओके, ठीक आहे, एवढं कळलं. त्यानंतर खर्चाचे गुणोत्तर, एक्सपेंडिचर, खर्च, म्हणजे खर्च घेऊन राहिलो इथे, म्हणजे एक्सपेंडिचर ऑफ ए आणि एक्सपेंडिचर ऑफ बी याचा रेशो किती दिलेला आहे विद्यार्थ्यांनो 5:3. ओके, ठीक आहे. त्यानंतर काय आहे की मग त्यांच्या बचतीचे गुणोत्तर, बचत सेविंग, हे काय, हे खर्च. ठीक आहे, हे खर्च, हे बचत दिसून नाही राहिलं वाटते. ठीक आहे. ओके, हे बचत आहे, आता दिसत आहे. ओके, बचत म्हणजे सेविंग ऑफ ए आणि सेविंग ऑफ बी किती दिलाय रेशो 4:1. 4:1. ओके, हा खर्च आहे विद्यार्थी मित्रांनो, हा इन्कम आहे, हा काय पगार आहे. ओके, चला आता एक्सपेंडिचर ऑफ ए, एक्सपेंडिचर ऑफ बी, बचत सेविंग ऑफ ए, सेविंग ऑफ बी. ठीक आहे, आपण सगळ्याचे रेशो लिहून घेतलेले आहे. यांची मासिक एकूण बचत, ए आणि बी ची बचत किती दिली आहे टोटल 5,000. ए आणि बी ची बचत किती दिली आहे विद्यार्थी मित्रांनो टोटल 5,000. तर आपल्याला बचत म्हणजे सेविंग ऑफ ए आणि सेविंग ऑफ बी आपल्याला मिळून जाणार. कशा प्रकारे मिळणार, कारण टोटल बचत किती दिलेली आहे आपल्याला 5,000 ए आणि बी ची, तर बचतच्या रेशो पण आहे
तर टोटल अपॉन मध्ये टोटल तर किती आहे, टोटल दोघांची 5000 आहे, तर रेशो मध्ये दोघांची काय होणार, ऍडिशन. 4 + 1 किती होणार, 5. किती टाइम चालला हा, 1000 टाइम्स. किती टाइम, 1000 टाइम्स चालला. ओके, ठीक आहे. तर म्हणजे सेव्हिंग ऑफ ए ची सेव्हिंग किती होणार विद्यार्थी मित्रांनो, 4000. आणि सेव्हिंग ऑफ बी ची सेव्हिंग किती होणार, 1000. चला, इथपर्यंत तर आपण पोहोचलो व्यवस्थित प्रकारे. इथेपर्यंत आपण पोहोचलो. सेव्हिंग ऑफ ए, सेव्हिंग ऑफ बी. ठीक आहे. ए ची सेव्हिंग 4000 निघाली आणि बी ची सेव्हिंग 1000 निघाली. इथपर्यंत आपण व्यवस्थितरित्या पोहोचलेलो आहोत. ओके, आता समोर काय करायचं, आपल्याला काय करायचं आहे, बी ची मासिक कमाई काढायची आहे. म्हणजे हे जो बी आहे, हा बी आपल्याला काय करायचा आहे, फाइंड आउट करायचं आहे. काय करायचं आहे, बी ची इन्कम आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, चला. ओके, तर मी काय करतो आता विद्यार्थी मित्रांनो, ऍज अ याला एक्स म्हणून कन्सिडर करतो. ठीक आहे. इन्कम ऑफ ए 2x, इन्कम ऑफ बी 1x. एक्सपेंडिचर ऑफ ए, खर्च आहे ए च्या 5x, खर्च आहे बी च्या 3x, सॉरी y, याला मी y म्हणून कन्सिडर करतो. एक्सपेंडिचर ऑफ ए 5a आणि एक्सपेंडिचर ऑफ बी 3y. ओके, एक्सपेंडिचर ऑफ ए 5y, एक्सपेंडिचर ऑफ बी 3y. ओके, एवढं कळलं का, फक्त एवढं कळणं पुष्कळ महत्वाचं आहे, कारण आपला 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन गेलेला आहे. ठीक आहे. चला, आता समोर काय करायचं, आता आपण समोर काय करूया, लक्ष द्या इकडे, लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. आता मला सांगा, सेव्हिंग काय होत असते विद्यार्थ्यांनो, सेव्हिंग इन्कम मायनस एक्सपेंडिचर इक्वल टू सेव्हिंग होते, है की नाही. इन्कम मायनस एक्सपेंडिचर, इन्कम म्हणजे कमाई, त्याची जी बी कमाई असेल, कमाई मायनस खर्च इक्वल टू काय होते, बचत होते. इक्वल टू काय काय मिळत असते आपल्याला, बचत. कमाई मायनस खर्च इक्वल टू बचत. इन्कम मायनस एक्सपेंडिचर इक्वल टू सेव्हिंग. तर याची इन्कम किती आहे, इन्कम ऑफ ए किती आहे, 2x मायनस एक्सपेंडिचर ऑफ ए 5y इक्वल टू सेव्हिंग, सेव्हिंग ऑफ ए किती होणार, 4000. ठीक आहे. एवढं भेटला, हा एक इक्वेशन भेटला आपल्याला. ओके, बघा इन्कम ऑफ ए किती आहे, 2x. तर मग एक्सपेंडिचर ऑफ ए किती होणार, 5y. आणि बचत किती होत आहे, 4000, ते रुपयामध्ये. ठीक आहे. दुसरं बघा, आता इन्कम ऑफ बी किती आहे, 1x मायनस खर्च, एक्सपेंडिचर ऑफ बी किती आहे, 3y. आणि बी च्या सेव्हिंग किती आहे, 1000 रुपये. ठीक आहे. आपल्याला असे दोन इक्वेशन भेटले विद्यार्थ्यांनो. याच्यावरनं आपल्याला बी म्हणजे वाय, इन्कम ऑफ बी आपल्याला फाइंड आउट करायचे आहे, म्हणजेच आपल्याला एक्स ची किंमत इथे फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. ओके, चला आता या इक्वेशनला सॉल्व्ह करूया. ठीक आहे. इक्वेशनला सॉल्व्ह करण्या अगोदर आपल्याला जी व्हॅल्यू आहे सगळ्यात पहिले ते आपल्याला काय करणं पडेल, इक्वल करणं पडेल. ओके, चला. तर मी काय करतो, ही एक्स ची व्हॅल्यू काय करतो, इक्वल करून घेतो. ठीक आहे. ओके, ठीक आहे. चला, तर याला काय करणं पडेल, याला 2 नी मल्टिप्लाय करणं पडेल, ह्या पूर्ण इक्वेशन नंबर 2 ला. हा इक्वेशन नंबर 1 आहे, हा इक्वेशन नंबर 2 आहे. चला, तर हा काय होणार, 2x मायनस 5y इक्वल टू 4000. हा इक्वेशन 1 झाला. याला चेंज केला आपण 2 नी मल्टिप्लाय केलं पूर्ण, याला मल्टिप्लाय बाय 2. ओके, तर किती होणार, 2x मायनस 3 दुने 6y इक्वल टू 2000. ओके, हा इक्वेशन 2 कन्वर्ट झाला. ठीक आहे. एवढं कळलं. समोर बघा, आता काय होणार, याच्यात आपण काय करत असतो, मायनस, तर इथं मायनस करू, हा प्लस होणार आणि हा मायनस होणार. तर हे 0, हे काय होणार, y इक्वल टू, आणि हे काय झाले 2000. हे काय झाले विद्यार्थी मित्रांनो, 2000. y ची व्हॅल्यू मिळाली 2000. आपल्याला काय करायचं आहे, इन्कम ऑफ बी, बी ची इन्कम काढायची आहे. ठीक आहे. आता कोणत्याही इक्वेशन, आता बी ची इन्कम कशी निघणार, आता बघा एक्सपेंडिचर, आता इन्कम ऑफ बी फाइंड आउट करायचं आहे, इन्कम ऑफ बी. तर कसं होणार, एक्सपेंडिचर ऑफ बी प्लस सेव्हिंग ऑफ ए. तर एक्सपेंडिचर ऑफ बी किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 3y प्लस 3y. ठीक आहे. हा सेव्हिंग ऑफ ए आहे. थ्री वाय प्लस सेव्हिंग ऑफ ए किती आहे, 4000. किती आहे, 4000. ओके, चला.
तर 3 इंटू वायची किंमत किती आहे 2000 प्लस हे 4000. बरोबर आहे ना? कुठे काही रॉंग येत आहे का? अरे हो. इथे काय करायचे आहे आपण इन्कम ऑफ बी काढायचे विद्यार्थी मित्रांनो. तर इथे सेव्हिंग ऑफ बी होणार. ठीक आहे? तर इथे काय होणार सेव्हिंग ऑफ बी तर इथे काय येणार 1000. इथे काय येणार 1000. ओके. 3 दुने 6 आणि 1000 किती होतात 7000. किती होतात विद्यार्थी मित्रांनो 7. तर इन्कम ऑफ बी किती निघाली 7000. ऑप्शन नंबर सी. हे झालंय आन्सर. हे काय झालंय आन्सर. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं होतं. कोणाला काही डाऊट काही कन्फ्युजन एक वेळेस पुन्हा समजून सांगू विद्यार्थी मित्रांनो. ओके बघा पगार जो आहे ए आणि बी चा रेशो दिलाय 2x 1x. एक्सपेंडिचर म्हणजे खर्चाचा रेशो दिलेला आहे ए आणि बी चा 5y 3y. सेव्हिंग म्हणजे बचतचा रेशो दिलेला आहे ए आणि बी चा 4:1. दोघांचीही रुपयामध्ये बचत किती आहे 5000 आणि रेशो मध्ये 4 असेल म्हणून टोटल अपॉन मध्ये टोटल म्हणजे 5000 अपॉन मध्ये ह्या दोघांची ऍडिशन केली 5. किती गुणा होऊन राहिला 1000 गुणा. म्हणजे आपल्याला सेव्हिंग ऑफ ए आणि सेव्हिंग ऑफ बी किती मिळाले 4000 आणि 1000. चला सेव्हिंग तर आपल्याला वेगवेगळी मिळून गेली. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे इन्कम ऑफ बी करायचं आहे. ठीक आहे. बी चे इन्कम फाइंड आउट करण्यासाठी तर आपले इन्कम काय होत असते कमाई मायनस खर्च काय होत असते बचत. बचत आपल्याला दिली आहे म्हणून आपण बचत घेऊन चालू. ठीक आहे. तर मग आपण काय केलं 2x मधून म्हणजे इन्कम ऑफ ए 2x - 5y = सेव्हिंग ऑफ ए. ठीक आहे. मग त्यानंतर 1x - 3y = सेव्हिंग ऑफ बी. ठीक आहे. अशा प्रकारे पुट केलं y ची व्हॅल्यू काढली आपल्याला इन्कम ऑफ बी काढायचे आहे म्हणून एक्सपेंडिचर ऑफ बी प्लस सेव्हिंग ऑफ बी म्हणजे बी चा खर्च आणि बी ची बचत ते आपण पुट केली. इथे मग y ची व्हॅल्यू पुट केली. अशा प्रकारे आपल्याला बी ची इन्कम मिळाली 7000. अशा प्रकारे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे म्हणून वेळ लागत आहे परंतु याला तुम्ही जर स्वतः सॉल्व्ह करून बघणार ना तर कमी वेळात आणि लवकरात लवकर सॉल्व्ह करणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघायचा. सेम प्रश्न मी नेक्स्ट सेशन मध्ये पण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. म्हणून याचा चांगल्या प्रकारे सराव करा अभ्यास करा या प्रश्नाचा. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 बघूया. एका मिश्रणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 5:1 आहे. त्यामध्ये 5 लिटर पाणी घातल्यावर गुणोत्तर 5:2 होते. तर मिश्रणातील दुधाची मात्रा किती आहे ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहे. इन अ मिक्सचर ऑफ मिल्क अँड वॉटर इन द रेशो 5:1 आफ्टर ऍडिंग 5 लिटर वॉटर द रेशो बिकम 5:2. फाइंड द क्वांटिटी ऑफ मिल्क इन द मिक्सचर. ठीक आहे. STI मुख्य परीक्षा 2020 मध्ये घेतलेला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला लक्ष द्या. दूध व पाणी. ठीक आहे. दुसरं काय होते दूध व पाणी. हे झालं दूध आणि हे काय झालं विद्यार्थी मित्रांनो पाणी. ओके. दूध व पाणी तर दूध व एका मिश्रणात दूध व पाण्याचे गुणोत्तर किती दिले आहे 5:1. ठीक आहे. याचा रेशो किती दिलाय विद्यार्थी मित्रांनो 5:1. ओके. हा आणि त्यामध्ये 5 लिटर पाणी घातल्यावर गुणोत्तर किती होते 5:2. किती होऊन राहिले विद्यार्थी मित्रांनो गुणोत्तर किती होऊन राहिलं 5:2. ठीक आहे. पहिले 5:1 होतं मग 5:2 चाललं. दूध जशाच्या तशा आहे पाण्यामध्ये वाढ होऊन राहिली कारण 5 लिटर काय टाकून राहिलं पाणी. ठीक आहे. तर याच्यात डिफरन्स बघा. डिफरन्स किती आहे डिफरन्स याच्यात 1 चा डिफरन्स आहे. हा 1 चा डिफरन्स कितीच्या बरोबर आहे 5 च्या बरोबर आहे कारण 5 लिटर काय विद्यार्थी मित्रांनो पाणी टाकून राहिलं. 5 लिटर काय टाकून राहिलं पाणी. ठीक आहे. दूधचा रेशो जसा तसा राहणार कारण दूध काही आपण एक्स्ट्रा ऍड नाही करून राहिलो. एक्स्ट्रा पाणी ऍड करून राहिलो म्हणून याचा रेशो वाढला. वनाचा 1 चा रेशो किती झाला 2 झाला आणि किती लिटर पाणी ऍड करून राहिलो 5 लिटर. ह्या दोघांची गॅप किती आहे 1 म्हणजे एकाच्या
एकाची किंमत किती आहे 5 लिटर, एकाची किंमत किती आहे 5 लिटर, ठीक आहे. तर मिश्र आणि दुधाची मात्रा किती, तर याची मात्रा, तर एकाची किंमत, एकची किंमत किती आहे 5, तर मग 5 ची किंमत किती होणार, किती होणार 25 लिटर, ठीक आहे. ऑप्शन सी हे झालं आन्सर, ऑप्शन सी, ठीक आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं. किती सोपा होता ना. कोणाला काही कन्फ्युजन, काही डाऊट? ओके, सोपी होता. कारण ह्या दोघांचा डिफरन्स किती आहे, एकची किंमत 5 आहे, आपल्याला दुधाचं विसरलं तर दुधाची किंमत किती होणार 25 लिटर, ठीक आहे. तर आपल्याला इथे मिश्रणातील दुधाची मात्रा किती आहे 25 लिटर, दूध किती आहे 25 लिटरचं. ओके, पुढचा प्रश्न बघायचा. चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. ओके, या प्रश्नाकडे लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 16. चला हा प्रश्न सॉल्व्ह करूया विद्यार्थ्यांना. जर A:B 2:3 B:C 5:6 आणि C:D 2:1 आहे, A:B C:2 आणि A:D चा सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त रेशो आपल्याला इथे फाइंड आउट करायचा, दुसरं काही नाही, ठीक आहे. बघा, वनसेवा पूर्व परीक्षा 2016 मध्ये विचारलेला हा प्रश्न. A:B याचा रेशो काय, A:B चा रेशो दिलाय 2:3, ठीक आहे. त्यानंतर B:C चा रेशो दिलाय 5:6, B:C चा रेशो दिलाय 5:6. हा प्रॉब्लेम आपण ते लप्पन छुप्पन मेथडने आपण, सॉरी, जो आपण पहिले लिहून घेऊया क्वेश्चन. A:B B:C आणि C:D. C:D किती आहे 2:1. तर हा जो प्रश्न आपण कब्जा करत असतो, आपल्या साईडच्या जागेवर आपण काय करत असतो, कब्जा करत असतो. तर हा कब्जा मेथडने आपण सॉल्व्ह करत असतो विद्यार्थ्यांना, ठीक आहे. चला लक्षात द्या इकडे. आता कब्जा कुठे कुठे करायचे, जिथे जिथे जागा खाली आहे, आणि कब्जा कोण करणार, त्याची साईडची व्हॅल्यू त्याच्यावर कब्जा करणार, ह्या जागेवर. आता ह्या दोन जागेवर हक्क कोणाचा आहे 3चा, तर आपण इथे 3 लिहू. इथे काय लिहू विद्यार्थी मित्रांनो, इथे 3 लिहू, इथे 3 लिहू. ह्या जागेवर कोणाचा कब्जा होणार 6चा, ह्या जागेवर कोणाचा कब्जा होणार 5चा, आणि ह्या दोन जागेवर ह्या 2चा, ठीक आहे. बस याला तुम्ही सॉल्व्ह करा, आपल्याला प्रश्नाचं उत्तर भेटून जाणार, ठीक आहे. चला करा. सगळ्यात पहिले कॉमन बघून घ्या. इथे 2, इथे 2, इथे 2 आहे, हा पण कट होणार, कारण सेम बेक बे बेक बे बेक बे बेतिरी 6. पुन्हा कुठे कट होते का, इथे 2, इथे 5 3 आहे, इथे 3 3 3 नाही. आता बघा डायरेक्ट मल्टिप्लाय करा. 5 दुने 10, 5 तेरी 15, 6 तेरी 18 आणि 3 तेरी 9, ठीक आहे. 10 15 18 9, ठीक आहे. 10 15 18 9 ऑप्शन मध्ये आहे का, 10 15 18 9 ऑप्शन बी. पुन्हा कशाची व्हॅल्यू काढायची आहे, A:D. अच्छा, A:D. तर A ची व्हॅल्यू किती आहे 10, D ची व्हॅल्यू किती आहे 9, ठीक आहे. तर हे झालं आन्सर, ऑप्शन नंबर 10 15 18, 10 15 18, ऑप्शन बी, ठीक आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करायचं होतं कब्जा मेथडनी. ओके, ये दुख है दर्द गम जो भी है बस तेरे अंदर है, अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख, तू भी एक सिकंदर है. चलो चलो नौजवानो, चला. तर 16 प्रश्न आपले झालेले आहे. आता 17वा प्रश्न आपण बघूया. ओके, कोणाला काही डाऊट वाटत आहे का विद्यार्थी मित्रांनो, असं वाटते का तुम्हाला की जे टीचर आहे आपले, जे गुरु आहे, जे मी तुम्हाला शिकवून राहिलो, खूप कॉम्प्लिकेटेड करून प्रश्नाला शिकून राहिलो, असं कधी वाटते का? असं वाटत असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये लिहत चला, कमेंट बॉक्स मध्ये लिहत चला की सर आम्हाला हा कन्सेप्ट नाही समजला. मी त्याला पुढच्या सेशन मध्ये घेऊन त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आणि व्यवस्थित प्रकारे पुन्हा समजून सांगण्याचा प्रयत्न करणार, ठीक आहे. आणि हो, ज्या कोणाला जो कोणता टॉपिक खूप हार्ड वाटत असेल की सगळ्यात पहिले तो सरांनी घेतला पाहिजे, तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये लिहा की सर हा टॉपिक तुम्ही घ्या, त्याच्यावरचे प्रश्न आम्हाला बनत नाही, ठीक आहे. मी तो टॉपिक तुमच्यासाठी लवकरात लवकर तयार करणार. ओके, आपला हा पूर्ण सेशन तर आपण कंप्लीट करूयात, जेवढे पण PYQ आहे. पण ज्यांना कोणाला डाऊटफुल आहे, ज्यांना कोणाला हार्ड जो टॉपिक वाटतो,
लवकरात लवकर घेतला पाहिजे, जो आपल्याला समजला पाहिजे असं वाटत असेल आपण तो पण टॉपिक घेऊया. ठीक आहे. ओके. चला, मागच्या सेशनमध्ये विद्यार्थी म्हणत होते की सर प्रोबॅबिलिटी घ्या, स्टॅटिस्टिक घ्या. तर त्याच्यावर पण आपला प्रयत्न चालू आहे. याच्यानंतर बघूया प्रोबॅबिलिटीवर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. चला. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17वा. चला, या प्रश्नाकडे लक्ष द्या. फर्निचरच्या 3 वस्तूंची सरासरी किंमत 15,000 आहे. किमतीचे गुणोत्तर 3:5:7 असल्यास सर्वात स्वस्त वस्तूची किंमत किती? The average price of the 3 furniture item is 15,000. If their prices are in the ratio 3:5:7, what is the price of the cheapest item? What is the price of the cheapest item? Okay. चला. फर्निचर 3 वस्तूंची सरासरी किंमत दिलेली आहे 15,000. सरासरी किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 15,000. ठीक आहे. आणि 15,000 आहे आणि किमतीचे गुणोत्तर दिलेले आहे 3:5:7. 3:5:7 किती दिलेलं आहे? 3:5:7. 3:5:7. ओके. आणि फाइंड आउट काय करायचे असल्यास सर्वात स्वस्त वस्तूची किंमत किती? अरे बापरे, स्वस्त वस्तूची किंमत फाइंड आउट करायची आहे. टोटल अपॉन मध्ये टोटल. ठीक आहे. द ॲव्हरेज प्राइस ऑफ द 3 फर्निचर किती दिले आहे? 15,000. तर टोटल अपॉन मध्ये काय करत होते याची टोटल. 5 आणि 3 8, 8 आणि 7 किती होते? 15. 15 अपॉन मध्ये 15. ठीक आहे. किती गुणा होऊन राहिले विद्यार्थी मित्रांनो? हे 1000 गुणा होऊन राहिले. किती गुणा होऊन राहिला? 1000 गुणा. ठीक आहे. ओके. आणि आपल्याला प्राइस कशाची फाइंड आउट करायची आहे? सर्वात स्वस्त वस्तू. तर सर्वात स्वस्त वस्तू कोणती आहे? 3 गुणिला 1000 करा. उत्तर मिळणार 3000. ठीक आहे. ऑप्शन बी. हे झालंय आन्सर. ओके. ऑप्शन बी हे झालंय आन्सर. कोणाला काही प्रॉब्लेम, कुठे अडचण बघा. ओके. ठीक आहे. पण तुम्हाला नाही वाटत का विद्यार्थी मित्रांनो की हे आपलं चुकलेलं असेल म्हणून? कारण माहित आहे का, मी यासाठी स्टॉप झालो यासाठी सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो, पुष्कळ विद्यार्थी का नाही हा प्रश्न खूप सोपी आहे आणि हाच प्रश्न मग काय करतात? रॉंग करून येतात. ठीक आहे. इथे काय दिले आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला? सरासरी दिलेले आहे 15,000. तर 15,000 सरासरी, सरासरी 15,000 आहे. पण ऍक्च्युअल मध्ये प्राइस किती आहे माहित आहे का? ऍक्च्युअल मध्ये प्राइस इथे किती होणार ते सगळ्यात पहिले आपल्याला फाइंड आउट करणं पडेल. तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो? हे रॉंग होणार. ठीक आहे. अशा प्रकारे कधी सॉल्व्ह नाही करायचं. ठीक आहे. हा प्रश्न, हा कन्सेप्ट म्हणजे याच्यात काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. एक मिनिट. चला बघा. तर हा जो कन्सेप्ट आहे हा काय होणार विद्यार्थी मित्रांनो? रॉंग. कारण प्रत्येक विद्यार्थी म्हणजे पुष्कळ सारे विद्यार्थी याच्यात मिस्टेक करून येतात, पटकन 15,000 पुट करतात. तर याला अशा प्रकारे सॉल्व्ह नाही करायचे. ओके. सरासरी आहे 1500 रुपये, 15,000. ठीक आहे. सरासरी किती आहे? 15,000. ओके. तर फर्निचरची 3 वस्तूंची सरासरी किंमत किती आहे? 15,000 आहे. ऍक्च्युअल किंमत किती होणार? गुणिला 3 करू म्हणजे किती होणार? ऍक्च्युअल किंमत होणार 15 त्रिक 45,000 आणि 45,000 होणार. आता ऍक्च्युअल किंमत किती आली? 45. ठीक आहे. सरासरी किंमत 15,000 आहे. त्याची ऍक्च्युअल किंमत किती होत आहे? 45,000 आणि त्याचे गुणोत्तर दिलं आहे 3:5:7. गुणोत्तर किती दिलेलं आहे? 3:5:7. तर टोटल अपॉन मध्ये टोटल. तर यांची टोटल ऍडिशन किती होणार? 7 5 12 आणि 3 15. तरी किती गुणा होऊन राहिला? 15 त्रिक 45 म्हणजे 3000 टाइम्स. ठीक आहे. 3000 टाइम्स. तर आपल्याला सगळ्यात काय करायचे आहे? सर्वात स्वस्त वस्तूची किंमत गुणिला 3000 करा. 3 3 9. ठीक आहे. ऑप्शन नंबर डी.
हे झालं आन्सर. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं होतं. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनी. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. काय म्हणत आहे की 3 संख्याचे गुणोत्तर 1/2, 2/3 आणि 3/4 आहे. सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक 36 आहे. तर त्या संख्या कोणत्या? ओके, 3 संख्या दिलेल्या आहे, 1, 2 आणि 3. ह्या काय 3 संख्या आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, 1/2, दुसरी काय आहे 2/3 आणि तिसरी काय आहे 3/4. ओके, चला सगळ्यात पहिले काय घेऊ आपण, एलसीएम घेऊन घेऊ. एलसीएम किती घेतला, 12. ओके, 3 संख्येचा गुणोत्तर 1/2, 2/3, 3/4 आहे. सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक 36 आहे. त्या संख्या कोणत्या? द रेशो ऑफ द 3 नंबर 1/2, 2/3 and 3/4. द डिफरन्स बिटवीन द लार्जेस्ट अँड द स्मॉलेस्ट इज 36. व्हॉट आर द नंबर? तर आपल्याला नंबर्स फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे, तर बघा यांचा एलसीएम किती घेतला विद्यार्थी मित्रांनो आपण, 12. तर 12 सकम सॉरी बेसकम 12, 3 चो 12, 4 दुने 8, 4 तिरी 12 आणि 3 तिरी 9. तर रेशो मिळाला 6:8:9. रेशो काय मिळाला विद्यार्थी मित्रांनो, 6:8:9. ठीक आहे, चला तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक किती आहे, 36. तर फरक अपॉन मध्ये काय करू, फरक. फरक सर्वात मोठी संख्या 9, सर्वात छोटी संख्या 6. सर्वात मोठी आणि सर्वात लहान त्यांचा दोघांचा डिफरन्स किती होणार विद्यार्थ्यांनो, 3. ह्या दोघांचा डिफरन्स किती होणार, 3. तर डिफरन्स अपॉन मध्ये डिफरन्स. ठीक आहे, फरक किती दिला आहे, सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्येतील फरक 36 आहे. ठीक आहे, तर मग या रेशो मध्ये फरक किती होणार, लहान आणि मोठ्यामध्ये 3चा. किती गुणा होऊन राहिला, 3 1 3, 3 2 6 म्हणजे 12 टाइम्स. ओके, ते इंटू 12 इथे करा, इंटू 12 इथे करा, इंटू 12 इथे करा. 12 सकम 72, 12 8 96. ठीक आहे, 12 सकम 72, 12 8 96 आणि 12 9 108. ऑप्शन नंबर सी. हे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन सी हे झालं आन्सर. हे काय झालं आन्सर. अशा प्रकारे या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं. ओके, पुढचा प्रश्न बघायचा. चला पुढचा प्रश्न बघूया, सेकंड लास्ट प्रश्न आजचा. एका व्यक्तीने 12 लिटर दुधात 3 लिटर पाणी टाकले व दुसऱ्या व्यक्तीने 10 लिटर दुधात 4 लिटर पाणी टाकले. तर दोन्ही मिश्रणात दुधाचे गुणोत्तर काय? रेशो आपल्याला फाइंड आउट करायचे. अ पर्सन ॲडेड 3 लिटर ऑफ वॉटर टू 12 liters of milk and another person added 4 liters of water to 10 liter of milk. What will be the ratio of the milk in the two mixture? ठीक आहे, टेट 2023 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके, तर पहिलं मिश्रण घेऊ. काय घेऊ आपण, पहिलं मिश्रण. ठीक आहे, तर एका व्यक्तीने 12 लिटर दुधात 3 लिटर पाणी टाकले. 12 लिटर दुधात 3 लिटर पाणी टाकलं. तर मिश्रण किती झाले विद्यार्थी मित्रांनो, हे 15. पहिल्याचं मिश्रण किती झालं, 15 झालं. हे किती झालं, हे मिश्रण झालं. ठीक आहे, पहिल्या याचं मिश्रण 15 लिटर. ओके, आता दुसरा व्यक्ती काय करून राहिला, दुसऱ्या याचं मिश्रण काढू आपण. ठीक आहे, 10 लिटर दुधात 4 लिटर पाणी टाकले. 10 लिटर दुधात 4 लिटर पाणी टाकले म्हणजे टोटल मिश्रण किती झाले, हे 14 लिटर. हे काय झालं, मिश्रण. ओके, तर पाणी टाकले तर दोन्ही मिश्रणात दुधाचे गुणोत्तर काय? तर हा पहिला मिश्रण, हा दुसरा मिश्रण. ठीक आहे, मिश्रण 1 बाय मिश्रण 2. ठीक आहे, यालाच कसं लिहू, 15/14. काय लिहू, 15/14. ठीक आहे, काय लिहू विद्यार्थी मित्रांनो, 15/14. आता बघा, ओके, पण इथे आपल्याला काय काढणं पडेल, आपल्याला
काय करणं पडेल विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. इथे हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे. इथे काय म्हणून राहिले की 10 लिटर दुधात 4 लिटर पाणी टाकले, 12 लिटर दुधात 3 लिटर पाणी टाकले. तर दोन्ही मिश्रणात दुधाचे गुणोत्तर विचारलेलं आहे. काय विचारलंय? मिश्रणचे गुणोत्तर नाही, दुधाचे गुणोत्तर विचारलंय. तर इथे दूध किती होणार? इथे दूध किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 12/15. हा पहिला मिक्सचर. ठीक आहे. आणि इथे हे काय आहे? दूध आहे. ठीक आहे. कारण दुधाचे मिश्रण आपल्याला विचारून राहिलं. दुधाचे मिश्रण. ठीक आहे. आणि इथे काय होणार? 14. इथे दूध किती आहे? 10/14. किती आहे? 10/14. हा दुसरा रेशो. इथं पण आपण काय करत आहोत? दूध किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर 12/15 आणि 10/14. ठीक आहे. याला सिम्प्लिफाय करून घ्या. 3 चोक 12, 3 पाचे 15 म्हणजे 4/5 आणि हे 5/7. हे किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 5/7. ओके. आणि याचाच रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. रेशो 1 अपॉन मध्ये रेशो 2. रेशो कोण किती आहे? 4/5. आणि हा 2 हा दुसरा रेशो 5/7. ठीक आहे. याला सॉल्व करा पुन्हा. काय होणार? 4/5 4/5 गुणिला 7/5 म्हणजेच 728/25. 728/25. 28/25 ऑप्शन बी. हे झालं आन्सर. ठीक आहे. तर कधी कधी मिस्टेक होऊ शकते. ठीक आहे. म्हणून मिस्टेक होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला काय वाटत होते की चला ठीक आहे, तर दोन्ही मिश्रणात दुधाचे गुणोत्तर काय? आता कधी कधी आपण डायरेक्ट मिश्रण घेत असतो. ते मिश्रण न घेता सगळ्यात पहिले आपल्याला दुधाची कॅपॅसिटी, दूध किती आहे ते आपल्याला इथे फाइंड आउट करणं पडते. दूध आहे 4/5. इथे दुधाची क्वांटिटी किती आहे? 5/7. आणि ह्या दोघांचा मग आपण मिश्रणाचा रेशो काढला दुधाच्या. ठीक आहे. किती निघाला? 28/25. ओके. पुढचा प्रश्न बघायचा. चला आजच्या शेवटचा प्रश्न घेऊया विद्यार्थ्यांनो. ओके. चला. A:B, 5:7, B:6, 6:7, A:B:C चा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न आहे बघा. A:B चा रेशो किती दिलेला आहे? 5:7. तशाच प्रकारे B:C चा रेशो दिला आहे 6:11. चला रिकामी जागा भरा. हे 7 इथे येणार, हे 6 इथे येणार. काय होणार मग? काही कटते का नाही? 6×5 30, 7×6 42, 11×7 77. तर याचा रेशो आहे 30, 42, 77. ऑप्शन ई. हे झालं आन्सर. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सेशन आज इथपर्यंतच होता. प्रत्येक सेशन मध्ये आपण 10 ते 11 क्वेश्चन घेऊन राहिलेलो आहोत. आणि राहिलेले रिमेनिंग क्वेश्चन आपण थर्ड पार्ट मध्ये घेऊया रेशो आणि प्रोपोर्शनचे. प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो, लेक्चर कसा वाटतो, आणखी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवावा तुम्ही मला सांगा. ठीक आहे. आपण MPSC ची PYQ सिरीज आपण घेत आहोत. यानंतर तुम्ही सांगा पोलीस भरतीसाठी, वन विभागसाठी आपण सगळ्या जे आगामी आलेले जेवढे पण पेपर्स आहेत ते पेपर्स मध्ये आलेले मॅथ आणि रिजनिंग सगळे क्वेश्चन्स आपण या आपल्या BDS अकॅडमी चॅनलवर आपण बघणार आहोत. आणि जो कोणी नवीन असेल तर प्लीज विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रेशो अँड प्रोपोर्शनच्या नवीन क्वेश्चन सोबत. तोपर्यंत धन्यवाद.